पोरं तिकडेच बघायला लागली. दादा कुठे? दादा कुठे? दादा आले. साठी बळशेच्या कोटाला हायती भारी दादाची राहणी हायलय साधी बळशेच्या कोटाला हायती भारी कोणी किती हिलावाईडी पिढी हो कोणी किती हिलावाईडी पिढी हो उडतो साऱ्यांना तो असलेल्या वस्त्राचं पैलवान कितपत केलं की माझ्या बसत नाही मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद 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 हरवला एका चिठ्ठीमुळे त्यांचे आयुष्य बदलले ना त्या गरीब कुटुंबाला जाऊन विचारा त्यांची देवाची व्याख्या काय नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी विसर पडावा घडून कधी जिव्हारी जिवंत जाण दारात तुळस कौलारू कळस देवाऱ्यात तुझा मान दीनांचा देवारा सोडून मोकळा श्रीरंग परतला. अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा मला बी अजित पवार म्हणतात पण घरांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं.
लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. आता आपण ज्या व्यक्तिमत्वाला आदर